फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। सार्वजनिक निवडणूक 2024 महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी शिवसेना शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका सदस्यांची गणनेता व समाजनेता यांनी सुनावणी केल्यानुसार पात्र झालेल्या व्यक्तीची नांदेड शहर महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्याची मान्य महापौर निवडून झाली। बॅगा तिकडे ठेवा रे, बॅगा लागायला महाराजांचा शहरामध्ये पुतळा व्हावा, आम्ही टिपू सुलतान यांचा पुतळा व्हावा, माता रमाईचा पुतळा व्हावा, असं आम्ही सभागृहात 7 दिवस आधी पत्र दिलं। आमचा अजेंड्यावर घेतला नाही त्यांनी आम्हाला बोलले की आपण या पुतळ्यासाठी चर्चा करू आणि पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ। या याच्यामध्ये बीजेपी वाले मनमानी कारभार करत आहेत। त्यांनी जीबी मध्ये कुठली चर्चा केली नाही, आपलं डायरेक्ट वाचन सुरू करून कुठल्या सन्मान्य सदस्याला बोलायची संधी दिली नाही। म्हणून या आजच्या जीबीचा
ते लोकशाही विकास आघाडीच्या वतीने निषेध करतो. असं चालत असेल तर यांनी घरी बसून जीबी घ्यावी. बिलकुल त्यांना टिपू सुलतानची काय अलर्जी हे माहित नाही, पण टिपू सुलतान हे मोठे राजा होते. ब्रिटिशांनी त्यांनी मोठा लढा दिला होता. ब्रिटिशांना वारंवार त्यांनी हरवलं होतं. अशा मोठ्या एका राजाचा आपण पुतळा केला तर ते चांगलं होईल. शहरामध्ये त्यांचा एक चौक सुद्धा आहे, त्या चौकामध्ये हा पुतळा व्हावा अशी आमची मागणी आहे. ती मागणी दाबण्यासाठी सभागृहात एवढी त्यांना काय भीती आहे टिपू सुलतानची, सभागृहामध्ये त्यांचं बहुमत असताना सुद्धा ते का पळून जातात हे आम्हाला कळत नाही. असं जर जीबी करायची असेल तर नाही, घर बसून जीबी घ्यावी. आज आम्ही तथागत गौतम बुद्धांचा जो पुतळ्याचा ठराव मंजूर झालेला आहे त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं काम होत नाही आणि तुम्ही नवीन नवीन पुतळे आणताय. आम्हाला चर्चा सुद्धा करू दिली नाही. आमचं म्हणणं होतं की तुम्ही प्रधानमंत्र्याचा पुतळा लावा, पण पुतळा लावण्याच्या आधी एखादं हॉस्पिटल बांधा. त्या हॉस्पिटलमध्ये त्या खर्च हॉस्पिटल एखादं सुरू करून त्या हॉस्पिटलमध्ये आपण पंतप्रधानांचा पुतळा लावा. आणि शहरामध्ये खूप जनतेचे अस्मितेचे विषय आहेत, पुतळ्यांचे विषय आहेत, ते सुद्धा आपण पीठासन अधिकाऱ्यांनी महापौरांनी विषयावर घ्यायला पाहिजे होतं. म्हणून आम्ही या जीबीचा निषेध करतो, कारण त्यांनी एवढी अलर्जी काय टिपू सुलतानच्या पुतळ्याची हे आम्हाला समजत नाही. बहुमत असताना सुद्धा ते सगळे पळून गेले. म्हणजे त्यांना कुठे असं वाटतं का त्यांचं बहुमत भविष्यात तुटेल. ठराव नंबर 3 जो पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जी का जो ठराव लाए उन्होंने पुतले का, तो हमने जब ठराव एजेंडे पे आया तो हमने हमारे प्रस्ताव दिए थे. शहर में अगर पुतले का विषय है तो बाकी भी हमारे पंतप्रधान जैसे वीपी सिंह जिन्होंने ओबीसी का इतिहास रचे पूरे हिंदुस्तान में 52% जो आज साथ ही साथ हमारे आयरन लेडी हमारे इंदिरा जी गांधी और अबू कलाम आजाद राष्ट्रपति हमारे जो इनके साथ जो राष्ट्रपति हमारे एपीजे अबू कलाम मतलब जो मिसाइल मैन जिसको हम कहते हैं, बहुत योगदान है. भारत रत्न इनका भी हम बोले साथ ही साथ ये इसमें रखो विषय में पुतले की अगर बात है तो फिर सभी मतलब जो राष्ट्रपति प्राइम मिनिस्टर जो गुजरे हैं जिनका योगदान रहा हिंदुस्तान के लिए, जो हमने नाम बताया वो हमारा प्रस्ताव रखे. उन्होंने हमारा प्रस्ताव रखे नहीं और आपने देखे किस तरह से उन्होंने मनमानी कारोबार करे. जनरल बॉडी पे हमेशा से जनरल बॉडी का एक एजेंडा रहा है कि जब भी जीबी स्टार्ट होने से पहले एक चर्चा सत्र रखते थे जिसमें शहर के मूलभूत सुविधा और शहर के विकास के बारे में डिस्कशन होती थी. वो नहीं करते, डायरेक्ट एजेंडा चालू करे. हमने बताया कि आज रमजान का महीना है, रमजान के महीने में आप जिस तरह से इन्होंने वादे करे थे कि भाई एक दिन आड़ पानी देंगे, आज 4-4 दिन आड़ पानी आ रहा है लोगों को. आज पानी का इतना साठा रहने के बाद भी आज नांदेड़ के शहर जनता पानी से वंचित है. 4-4 दिन के बाद पानी. साफ सफाई पे ध्यान नहीं है इनका. इलेक्ट्रिक लाइट आप देखें कि पूरे इलेक्ट्रिक लाइट शहर के जगह जगह बंद है. तो ये विषय पे हमको चर्चा करना थी मगर हमको बोलने नहीं दिया. आपने देखे डायरेक्ट जो विरोध जैसा हमारे प्रशांत इंगोली जी ने जो प्रस्ताव मांगे टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह, क्या वो क्या हिंदुस्तान के लिए थे क्या? मुझे बताइए. देश आजाद करने के लिए उनका योगदान रहा है. जिस तरह से ईस्ट इंडिया कंपनी ने जिस तरह से हमारे गत नेता ने प्रस्ताव रखे थे, जैसे संभाजी महाराज का पुतला होना चाहिए शहर में, गौतम बुद्ध जी का पुतला होना चाहिए, रमाई माता जी का पुतला होना चाहिए. ये जो प्रस्ताव रखे थे टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का पुतला होना चाहिए, ये प्रस्ताव हमारे लिए नहीं गए एजेंडे से. क्योंकि ये आपने देखे ठराव नंबर 3 जो है ये सन्मान्य सदस्य की तरफ से ठराव आया है इसका प्राइम मिनिस्टर साहब का अटल बिहारी वाजपेयी. तो हमने बोले हमारा भी प्रस्ताव रखो. नहीं तो चर्चा तो करना पड़ेगा ना. तो चर्चा स्तर में तो हमने कहा कि चर्चा में तो हमारा सहभाग रहने दो. तो चर्चा में भी नहीं लेके हमारा यहाँ पर जो नहीं बोलने दिए तो हमने सबने जो नांदेड़ लोक न्याय विकास आघाड़ी ने जो हमने हमारे जो 15 मेंबर है उन्होंने सीधा महापौर मैडम के सामने हमने विरोध दिया था. मीटिंग ठेवण्यात आली होती महापौर आणि उपमहापौर यांच्या देखरेखीखाली. तर त्यांनी जे त्यांचे सदस्य होते त्यांचे सगळं ऐकून घेतलं. त्यांचे जे प्रस्ताव होते त्यांनी ते सुद्धा ऐकून घेतले आणि आम्हाला जेव्हा बोलायची संधी होती आमची तेव्हा आम्ही प्रस्ताव ठेवले की आम्हाला टिपू सुलतान, माता रमाई आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांचा पुतळा पाहिजे. तेव्हा त्यांनी
त्यांनी सरळ सरळ सभा बरखास्त केली का आम्ही काय सदस्य नाही त्या सभागृहामधले, आमचं ऐकून घ्यायचा अधिकार नाही का कुणाला, असं आम्ही विषय काढायचा म्हणलं की ते पळून गेले सरळ सरळ. मग आम्ही कोण आहे तिथं बोलणारे? आम्हाला काय गरज नाही का आमची त्यांना? आम्ही त्याला कोणीच नाहीत का? आमचं ऐकून घ्यायची त्यांना गरज नव्हती काय? जर आम्ही जर यांच्या प्रस्तावाचा पुतळा जर त्यांनी जर बनवला तर आम्ही तुम्हाला आताच सांगाल, या नांदेडमध्ये इतके तथागत भगवान बुद्धाचे पुतळे बनतील, इतके रमाई आंबेडकरांचे पुतळे बनतील की त्यांना मोजायला सुद्धा वेळ भेटणार नाही, असं आम्ही महापौरला आताच सांगून ठेवतो की आता यानंतर जर त्यांनी आमचा असा अपमान केला, आमचं न काही ऐकून घेता जर त्यांनी निघून गेले तर आमच्या एवढं कोणी वाईट नाही, असे आम्ही प्रसाद दादा आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. आणि तुम्हाला पण आता सर्वांना सांगून ठेवतो यांनी यानंतर आमचा असा अपमान करायचा नाही आणि सगळ्यांना बोलायची संधी द्यायची. जसं त्यांचं आम्ही ऐकून घेतलंय ना तसं त्यांनी सुद्धा आमचं ऐकून घ्यायला पाहिजे. एवढंच बोलते मी. महापौर साहेबांना आणि उपमहापौर साहेबांना सुद्धा आमची एवढी विनंती आहे. धन्यवाद. तब्बल 3 वर्षांनंतर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक आज पार पडली. नवनियुक्त नगरसेवक आज या सभेला हजर होते. या महानगरपालिकेमध्ये भाजपा या पक्षाचे सत्ता या ठिकाणी असून त्यांचे जवळजवळ 45 नगरसेवक निवडून आलेले आहेत. ही अशी असताना सुद्धा आजच्या या सभेमध्ये गोंधळाने सुरुवात झालेली आहे. कुठेतरी महापौर या सर्व नगरसेवकावर अंकुश ठेवण्यात कमी पडताय की काय, अशी ही आता चर्चेला ऐकवण्यात मिळत आहे. त्याचे कारण असे आहे की ज्या वेळेस महापालिकेतील सभा सुरू झाल्यापासूनच गोंधळाला ही सुरुवात झाली होती. यामध्ये विषय असा होता की माझे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा नांदेड शहरात बसवावा असा एक ठराव आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांनी त्याला सपोर्टही केला आणि त्यासोबतच टिपू सुलतान यांचाही पुतळा बसवावा अशी मागणी केली. यावेळेस सभागृहामध्ये गोंधळ उडून भाजपा आणि इतर पक्षाच्या नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाले. वाद एवढे झाले की नगरसेवकांना महापौरांच्या कक्षापर्यंत जावं लागलं आणि गोंधळ घालावा लागला. या गोंधळातच काही भाजपच्या नगरसेवकांनी उठून जनगण मन सुरुवात केली आणि सभा गुंडाळण्यात आली. मी विजय निलंगेकर, जय भीम.